नमस्कार, स्वागत तुमचं. मित्रांनो, इंटरनॅशनली खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत जिओपॉलिटिक्समध्ये. आणि यामध्ये जर प्रामुख्याने जर आपण बघितलं की 6 महिन्यापासून जे इस्रायल हमासचं युद्ध चाललंय, त्याच्यामुळे जागतिक लेवलवरती वातावरण जे तापलेलं आहे तेव्हापासूनचं, ते अजून तापलेलं जे ते काय गरम व्हायचं नाव घ्यायला. मित्रांनो, विषय असा झाला की इराणची एम्बेसी होती सिरियामध्ये, दमश्कशमध्ये. या एम्बेसीवरती इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये इराणचा एक ऑफिशियल होता, त्याचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला. आणि हा हल्ला केल्याच्या नंतर संपूर्ण जिओपॉलिटिक्समधला सिनारिओज बदललेला आहे. ह्या इराण आणि इस्रायलच्या ह्या सगळ्या भांडणाचा जेवढे देश पृथ्वीवरती आहेत आणि जेवढे देश ऑइल, पेट्रोल, गॅस ज्यांना लागतो, त्या सर्वांच्या पॉलिटिक्सवरती, त्यांच्या इकॉनॉमीवरती या हल्ल्याचा परिणाम होणार आहे. मित्रांनो, युजली काय होतं की कुठलाही देश एम्बेसीवरती हल्ला करत नाही. कुठलाही बघा, एखाद्या काउन्सिलेटवरती किंवा एम्बेसीवरती हल्ला करत नाही. पण ते इस्रायल आहे. इस्रायल कोणाच्या बापाचं ऐकत नाही मिडल ईस्टमध्ये, है ना. इस्रायलने इराणच्या एम्बेसीवरती हल्ला केल्याच्या नंतर इराण आता फ्रंट फूटवर आले. आणि या हल्ल्यामध्ये इस्रायलचं असं म्हणणं आहे की हिजबुल्लाचा कोऑर्डिनेटर जो होता, हिजबुल्ला एक दहशतवादी संघटना आहे, मिलिशिया ग्रुप आहे, तो लेबनॉनमधून ऑपरेट करत असतो. त्या ग्रुपचा जो कोऑर्डिनेटर होता त्याला या हल्ल्यात आम्ही मारले असं इस्रायलचं म्हणणं आहे. आणि इराणचं असं म्हणणं आहे की इस्रायलने आमच्या सॉव्हर्निटीवर हल्ला केला आहे. कारण एखाद्या देशाची एम्बेसी असती, तो त्यातल्या त्यात त्या देशाचं एक प्रतिनिधित्व असतं, ते छोटंसं. म्हणजे आज जरी आपण आणि भारत पाकिस्तान जरी किती शत्रू असेल किंवा इंडिया चीन किती शत्रू असेल, पण आपलं जे बीजिंगमध्ये एम्बेसी आहे किंवा इस्लामाबादमध्ये आपलं जे काउन्सिलेट आहे, त्याच्यावरती हे देश हल्ला करू शकत नाही. कारण ती त्या भारताची प्रॉपर्टी असते, जरी इस्लामाबादमध्ये असले किंवा बीजिंगमध्ये असले तरी. तसाच हा प्रकार झाला की दमश्कशमध्ये या हल्ल्यानंतर इस्रायल बॅकफूटवर आले आणि इराण फ्रंट फूटवर आलेला आहे. इराणने इस्रायलवरला उघड दम दिलाय की आम्ही तुमच्या एम्बेस्यांवरती जगभरामध्ये हल्ला करू. आणि याच्यानंतर इस्रायलने पण थोडं शांत डोक्याने एक पाऊल उचलले की जगभरामध्ये जेवढ्या इस्रायली एम्बेस्या आहेत त्या सर्वांच्या एम्बेसेडर त्यांनी एम्बेस्या बंद केल्यात. आणि ते जेवढे एम्बेसेडर इस्रायलचे जेवढे ऑफिशियल तिथं काम करतात त्या सर्वांना त्यांनी तेल अवीवला बोलून घेतलं. तेल अवीव म्हणजे इस्रायलची फायनान्शियल कॅपिटल आहे. तेल अवीवमध्ये बोलून घेतलं. आणि यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायलची एम्बेसी जी आपल्या देशात आहे, ही एम्बेसी नेहमीच तुम्हाला माहीत असेल इस्रायल आणि इंडिया कशी मैत्री आहे. म्हणजे मागं सुद्धा लक्षद्वीपचा आणि मालदीवचा विषय झाला, त्यावेळेस सुद्धा इस्रायल एकमेव अशी एम्बेसी होती की ती आपल्या मागं उभी राहिली होती. त्यानंतर राम जन्मभूमीचा विषय असेल, म्हणजे जेवढे मोठे मोठे मेजर इव्हेंट देश संपूर्ण जगभरामध्ये भारतामध्ये झाले, त्याला इस्रायलने आपल्याला उघड पाठिंबा दिला. तर एखाद्या देशाची एम्बेसीवरती हल्ला करणं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, हे खूप म्हणजे इस्रायलला पहिली गोष्ट करायला पाहिजे नव्हतं. त्याच्यानंतर इराण पण चावताळ. आणि इराणने ही जी धमकी दिलेली की आम्ही, आणि आधी पण तुम्हाला माहीत असेल की ज्या इंडियामध्ये ज्या इस्रायलच्या एम्बेसी होती दिल्लीला, त्याच्या आसपास सुद्धा एकदा स्फोटकं सापडले होते. 2-3 वेळा तिथं हल्ला करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. त्याच्यावरती केंद्र सरकारने, इंटेलिजन्स एजन्सीने ॲक्शन सुद्धा घेतलं होतं त्या सर्व घटनेचं. यानंतर मित्रांनो, मिडल ईस्टचं वातावरण पूर्ण तापले आणि इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध होण्याची भीती काही जे जिओपॉलिटिक्समधले जाणकार आहेत ते व्यक्त करत आहेत. आणि इराणनी काय केलं की हिजबुल्ला फुल ॲक्टिव्ह केला आहे. आणि हिजबुल्ला लेबनॉनमधून इस्रायलची जी नॉर्दर्न साईट आहे त्याच्यावरती यांनी हल्ले जे आहेत ना, हे जोरदार चढवले. आता तुमच्यातले काही लोक म्हणतील की इराण आणि इस्रायलमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे, इराणचा इस्रायलचा काय संबंध. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की इस्रायलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हमास गाझामध्ये. त्यानंतर इस्रायलचा 2 नंबरचा शत्रू म्हणजे हिजबुल्ला, ते असते लेबनॉनमध्ये. इस्रायलच्या वरती एक देश लेबनॉन, त्या लेबनॉनमधून ही दहशतवादी संघटना ऑपरेट करते. ह्या ज्या दोन्ही दहशतवादी संघटना आहेत, हमास आहे आणि ही हिजबुल्ला आहे, या दोन्ही दहशतवादी संघटनांना हे इराण जे आहे ना, हे
फायनान्शियली, पार खाण्यापिण्यापासून तर सगळ्या गोष्टीचा सपोर्ट हा इराण करत असतो. आणि ह्या ज्या सर्व जी मदत जाते हिजबुल्लाला किंवा हमासला, हिजबुल्ला मार्फत हमासला मदत जाते, त्या मदतचा सगळ्यात मोठा जो एक मार्ग आहे तो म्हणजे दमश्कश, सिरियाची राजधानी. कारण सिरियाचं आता जे सरकार आहे बशर अल असदचं, ते इराणच्या फेवरमधलं आहे. त्यामुळे ही चैन तोडण्यासाठी इस्रायलने हा दमश्कशवरती, इराणच्या ॲम्बेसीवरती हा हल्ला केला होता. पण याचे प्रतिक्रिया खूप तिखट आल्या आणि अमेरिका सुद्धा याला आता डिफेंड करायच्या मनस्थिती नाही आहे. कारण तुम्ही एखाद्या दुसऱ्या देशात, तिसऱ्या देशाच्या ॲम्बेसीवरती हल्ला करू शकत नाही. हे जिओ पॉलिटिक्समध्ये हे मान्य नसतं कुठल्याही देशाला, तुम्ही किती मोठे शत्रू असले तरी. ह्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेते जे आहेत आयतुल्ला खामेनी, त्यांचे धार्मिक लीडर आहेत आयतुल्ला खामेनी यांनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिली. त्यानंतर इराणचे जे पंतप्रधान आहेत इब्राहिम रईसींनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिली. याआधी सुद्धा तुम्हाला माहीत असेल की जे इराणचे जे रेव्होल्युशनरी गार्ड आहेत, त्यांचे जे चीफ होते, यांची सुद्धा इस्रायलने एका हल्ल्यामध्ये इराकमध्ये यांचा मृत्यू इस्रायलने घडून आणला होता. त्याच्यामुळे जागतिक लेवलवरती खूप वातावरण पेटले. आणि हे जर समजा इराण आणि इस्रायलचं वातावरण जर अजून पेटलं तर जे आखाती देश आहे जिथून आपण ऑइल, तेल एक्सपोर्ट सगळं, जे मोठे मोठे जे तेलाचे निर्यातदार आहेत, त्या सर्व देशांवरती याचा परिणाम होऊ शकतो. आणि पर्यायाने भारत झालं, चीन झालं किंवा US, रशिया यांच्यासारखी जी दुसऱ्या मोठ्या इकॉनॉमी पॉवर आहे की ज्या आपण तर मोठ्या प्रमाणात मिडल ईस्टवरती, इराणवरती आपण डिपेंड असतो की आपण इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल घेतो, गॅस घेतो किंवा कतरमधून घेतो, सौदीकडून घेतो. तर या डायरेक्ट जी कनेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. आणि जो सुएज कॅनल आहे, सुएज कॅनल सुद्धा ह्या युद्धामुळं डिस्टर्ब राहू शकतो. आणि त्याच्यामुळं संपूर्ण जगभरातले जे लीडर आहेत किंवा सगळे जे देश आहेत ना, ते आता देव पाण्यात ठेवून बसले की बाबा या दोघांची भांडणं व्हायला नको. पण आता सध्या चित्र असं आहे, वातावरण असं आहे की इराण आणि इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि याचा परिणाम सबंध जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होणार. धन्यवाद. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.